कशाला बंद करते? अहो केवढा गारवारा येतोय हा? कानात बिनात घुसला तुम्हाला सर्दी बिर्दी झाली मग म्हणून बंद करते. सर्दी तुझ्या बापाला होईल. अरे आपल्याला नाही सर्दी होत. हा. भल्या पहाटे उठून थंड पाण्याने दररोज आंघोळ करतो मी, माहित नाही का तुला? बया मामा तुम्ही अजून थंड पाण्याने आंघोळ करता मग? का? हा. अहो अंग आखडून जाईल मामा. कसा म्हाताऱ्या माणसानं असा गरम पाण्यानं शेक घेतला पाहिजे. वय झालंय मामा तुमचं. वय मग माझं वय झालं? नाही तर काय म्हातारा झालो की मी? मग ए भाऊ, काय वय असेल माझं? तुमचं वय हा? असेल की 80-82. दातच पाडीन. 82 वाटतो रे मी. आता 78 तर वय आहेच ना. काय चुकीचं सांगितलंय, जवळपासच सांगितलंय. मामा म्हणजे मामा ए नमे, अगं शरीरानं वाटत असेल मी म्हातारा, हा. पण मनाने 24चा आहे मी. आता जर मनात आणलं ना मी, हा. आता तटकन उठून उडी मारून तिकडे बर्थवर बसू का मी? डेंजर आहेत मामा आमचे. मामा म्हणजे मामा आहेत बरं का. एक काम करा तुम्ही, तरी पण ना तुम्ही लई करू नका तुम्ही जास्त. हे घ्या, हे कानटोपी घाला जरा. वा 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 वा. कानटोपी नाही घाला. मी कानटोपी नाही घालणार मी. का? माझ्या जवळ ठेवतो मी. हा. तू वय झालं म्हणून द्यायली का मला? नाही ना. मी अत्तरणा बांड आहे मी अजून. हा. बरं राहिलं ठेशन आलं वाटतं. त्याच ना ठेशन आलं. चॉय 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 गरम चॉय गरम चॉय 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 गरमीनं जातं. चॉय 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 गरम चॉय पडेल गरम ना, चॉय तर गरम मामा बांगुड्या घ्या, आरस घ्या, किल्पा घ्या, गोल 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 बांगुड्या घ्या, सुंदर सुंदर दिसायला आरस घ्या, किल्पा घ्या, बांगुड्या घ्या, गोल 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 बांगुड्या घ्या, किल्पा घ्या. हे अरे किल्पा घ्या ना बाबा, मस्त आहे ती, सुंदर दिसायला आरस बी घेता का? हा दादा, काय पैक कशाची? हे बांगुड्या घेतल्या ना तुम्ही? तुम्हीच म्हणले ना बांगुड्या घ्या, किल्पा घ्या. एकात घ्या कुठं म्हणले तुम्ही? नाही नाही तसं नाही, म्हणजे ती पद्धत आहे ना, बांगुड्या घ्या असं म्हणलं तर की पैसे घेऊनच घ्या. पद्धतीमुळे म्हणलं विकत घ्यावं लागतं. विकत घ्यायला लागतंय. गंमत करतात मामा आमच्या विनोदी बघ काही घ्यायचं असलं तर. घ्यायचंय. मी ना कंगवा विसरले. कंगवा घ्यायचे होते, कंगवा विसरले. आहेत का कंगवा तुमच्याकडे? हाय की कंग, दाखवा ना जरा. हे घ्या ना, हे जांबार, हे बघा क्वालिटी बघा त्याची, एक ना कलर बघा, म्हणजे चांगलं आहे. व्हरायटी. हे बघा, हे खिचत ठेवायचं, बया, काय कलर आहे जालिम. हे पुढच्या खिचत ठेवायचं, हा. एक नंबर एक- क्वालिटी बघा तुम्ही. केस वडत नाही ना यांनी? नाही ना कंगवा आहे ना भाई, नवरा आहे का केस वाढायला? काय दादा तुम्ही जोगा नेता. आपलं तुम्ही बी काय घेऊ का काय हा? घेऊ का? अगं कंगवा आहे ते, काय नवरा आहे का एवढा विचार करायला? काय चाललंय तुमचं दोघांचं? बरं हे कितीला दिलं? फक्त 50 रुपये. 50 रुपयाला. अरे काय सोन्या चांदीचं का काय? नाही, अहो मामा असतील तेवढे, तुम्ही काय त्यांना देते क्वालिटी 50. बघा ना तुम्ही. अगं नाही नाही, अगं असले कंगवे आपल्याकडे 10 रुपयाला मिळतात काळूबाईच्या जत्रेत. काळूबाईच्या जत्रेत? आठवत नाही का? मामा तुम्ही अजून पण जाता हो काळूबाईच्या जत्रेला? मग? बया काळूबाईच्या जत्रेचं नाव काढलं अंगावर काटाला बघा. बर का दादा, काय? आमच्या इकडची काळूबाईची जत्रा म्हणजे लय भारी असती. हो का? लय भारी मज्जा येते. म्हणजे काय ना, काळूबाईच्या जत्रेत आहे ना, हा. आम्ही असं मामा घेऊन जायचे आम्हाला. हो. पप्प्या, मी, बबन्या, पिंकी, आम्ही चौघं मामांबरोबर. आणि आमच्यात भांडणं कशावरनं? कशावर? मामाच्या खांद्यावर कोण बसणार. मी एका अंगून मामाच्या खांद्यावर, एका अंगून बबन्या मामाच्या खांद्यावर. आणि बबन्या काय करायचं माहितीये का? ते भोकाड असतं का, भोकाड भोकाड, ते वाजवायचा. लय मजा यायची. म्हणजे काय करायचं, ते भोकाड वाजवायचं, मामाच्या कांटाळ्या बसायच्या ना. मी बाबण्याला इकून हाण, बाबण्या मला इकून हाण, आणि मधल्या मध्ये मामाचं पार भजान होऊन जायचं. लय खोडील होते. लय मजा यायची. पण आता मामाचं जरा वय झालंय ना, त्याच्यामुळे ती आता नाही असं घेऊन जाऊ शकत. वय झालं काय लावलं का? नाही का? अजून बी तुला इकडं आणि पप्याला इकडे घेऊन तर 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 पळू शकतो मी. होय. काय वय असेल माझं? 80-82 तरी असेल. दातच तोडीन. अरे
या कंगव्याला जेवढे दात आहेत ना तेवढे तुझ्या मध्ये राहणार नाही याची व्यवस्था करीन. अहो अहो वय विचारलं म्हणून मी सांगितलं. नाही, ते गंमत करतात. असं काय त्यांना आवडत नाही वयाबद्दल बोललेलं. तुला घेऊन जातो काळूबाईच्या जत्रेला. चालेल ना. तिथं पोत भर कंगवे घेऊन टाक ना. काय पोत बरी. पोतं- एक पोतं- मिळाला तरी बस आहे. ओ, नाही 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 एक- पोत भर कंगवे तिकडेच घेऊन टाक. याचे कंगवे नको अहो आपल्याला. एक तर देऊ. नाही याचे कंगवे 80 आहे माझं वय. नाही, हा? घेऊन टाक तुझे कंगवे. आहे घरी काम. ऐका ना असं काही करता. असं हे बघा नका करू जाऊ द्या मामा. कंग जाऊ द्या. आरसं तरी घ्या. आरसे आहेत तुमच्याकडे? आरसं म्हणजे दाखवा ना. कलरफुल. हे बघा ना. नाही नाही हे तो- तुम्ही तो हे- निळा दाखवा जरा निळा. अहो हे नका घेऊ तुम्ही. हे घ्या. बया. एकदा का नाही ह्या आरशात बघितलं. नाही नाही उलट. कलर बघत होते. हा डिझाईन म्हणजे एक नंबर. भारी डिझाईन. तुम्ही त्या आरशात बघितलं का हा. नाही सेम हिरोईन दीपिका पादुकोण. हो काय? हा, बघा काय तुम्ही. बोलता तुम्ही? आणि मी बघितलं तर मी दिसन का पादुकोण सारखा. नाही मामा तुम्ही बी बघ आम्हाला हे नव्हते. बाईसाठी ना. बरं ऐका ना मामा, बायजाच्या पोरीसाठी घेऊ का हो, अजून हो. एक? अजून एक द्या. हाय की असेल दोन तुमच्याकडे. किती 2-3. एक पाहिजे फक्त. नमे काय बायजाकडे कुठे जाते आता. बायजा कुठे राहते तिकडे आता. मग कुठं राहते? आली इकडे माहेराला. काय आला तिच्या पोरण ते दोघं इकडेच राहतात माहेरला. म्हणजे? तुला माहितच नाही का. मला कसं माहिती आहे? अगं नवऱ्यानं लय त्रास दिला तिला. आली माहेरला घेऊन पोरांना घेऊन. सुभाने पण लई नीच जातीचा. नाही अहो, नाही फुटलं ना ते. नाही नाही सॉरी. अहो पण त्या बायजाचं नशीब फुटलं ना हो. हे मला सांगितलं नाही मामा तुम्ही बायजाबद्दल. अहो बिचारी लय चांगली बाई आहे हो. नवरा प्याताड आहे तिचा. दादा ऐकलं का? काय? दारू पिऊ नका बरं का कधी. मी नाही पित. तेच सांगते सोडा दारू. दारू वाईट. दारू माणसाचं पर आयुष्य आपण बरोबर. सोडायला प्यायला लागेल ना. मी पितच नाही ना. असं काय करतो? नाही पित मी. माहित नव्हतं मामा बाईजाबद्दल. अहो, मला आधी सांगितलं असतं. ऐक ना मे फोन केला असता हो तिला. हे नाहीत पेनारातले वाटत नाहीत का हे असल्या सटर फटर गोष्टी ऐकून कमी काय आणि शौक काय करणार. नाही 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 काहीच नाही. नाही. बरं हे बघ काहीतरी घे ना. नाही नाही खरं मामा अगदी बरोबर बोललाय तुम्ही. बरं मला एक सांगा काय तुमच्याकडे असं भारी असं काही आहे का. भारी पाहिजे हा? का तुमच्यासाठी हा. एक नंबर. हा? आत्ता देतो. एकच मिनिट थांबा. हे घ्या पंखा. गार 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 वारा येतोय. भारी हो. गार गार गार. हाय का नाही? अयो, वारे, अयो, बघा. एक नंबर. या बा, या बा, या बा. हा? चांगलंय हो. मग बया गरमीच्या दिवसात लय भारी हो का? अहो असं काय करता 2 घ्या तुम्ही. हा. हा. लय गार गार वाटत आहे का नाही? नमे काय हो मामा? याच्याकडे बघून मला काय आठवलं असं सांग बरं. काय आठवलं? आपल्या गावाकडचं ते गावाचं शेत आठवलं का. हा नाही नाही म्हणून घ्या तुम्ही. काय मामा हरकत तुम्ही हे अशा एक एक आठवणी काढित माझा भरूर भरून येतो. लय भारी मजा करायचं बरं का दादा आम्ही शेतात. तुम्हाला सांगतो मी बरं का भाऊ. हो भाऊ अरे आमच्या गावाकडे आम्ही जायचो ना. आमच्या सगळ्या पोरांना घेऊन जायचो मी. पोरांना घेऊन जायचो हिरीमध्ये पोवायला काय बोलता? आणि पोवणं झालं पोवायला. की त्या मच्छानीवर येऊन बसवायचं वा, वा, सगळ्यांना. वा. हा मच्छानीवर बसलं की पोरांना म्हणायचो ते बंद करा. हा नाही बंद करा नाही हो. बंद करा नाही. काय सांगायचो हा पोरांना म्हणायचो खाली उतरायचं नाही मच्छानीच्या. उतरल साप ती. ऐका उतरल मध्ये बॅटरी. मध्ये बोल नका हो. बॅटरी उतरल ते बंद करा. नाही. डेमो एकच आहे ना दुसरं दाखवत आहे ना असं काय अहो, ते ऐकत मामा काय ऐकत सांगतात. मच्छाने येऊन सगळ्यांना सांगायचो साप असतो इचुकाटा असतो इचुकाटा, कोला लांडगा रानडुक्कर असतं खाली उतरायचं नाही. पण पोरच ते ऐकत आहेत का. नमी तिथं सांग ही तुझी गंमत सांग का सांग आता. बर का हा ऐका बरं का. बर का हिचं एकदा या सगळ्या पोरांना घेऊन मी मच्छानीवर बसलो. मच्छानीवर बसलो म्हणलं उतरू नका आणि ही नेमकी नजर चुकून खाली उतरली. मी उतारले. मच्छानीच्या खाली उतरली. मच्छानीच्या खाली उतरली. मी थोड्या वेळाने असं उघडून बघितले डोळे समोर रानडुक्कर. बाबा 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 तिकडे रानडुक्कर इकडे आमची नमी. म्हणलं काय करावं म्हणजे पोरगी जाती आता. घेतला मारला टॉर्च. पंखा फेकला तुम्ही. हा पंखा नाही टॉर्च फेकला. पंखा फेकला तुम्ही. टॉर्च फेकला हो अहो, हे काय टॉर्च फेकला आणि त्याचा लाईट त्या रानडुकराच्या डोळ्यात गेला. बाव चढलं ते गेलं ना पळून.
वाचली पोरगी आमची. वाचलं नुकसान झालंय त्याचं. नुकसान नाही, पोरगी वाचली ना पण. अहो पंख्याचं नुकसान झालंय. अरे पंख्याचं नुकसान, पंख्याने काय होतंय, त्याच्यातून नुसता गार वारा येतो. तिथं जर पंखा असता त्या डुकरानं ती हवा बी खाल्ली असती, माझी पोरगी बी खाल्ली असती. हे आहे लय danger होतं बरं का पण ते. आता काय खायचं त्याच्यात काहीच राहिले नाही. तुम्ही तोडलाय पंखा. अहो नाही कुणाचं आहे? सॉरी दादा सॉरी ऐका तुम्ही बंद तोडलं, करा. तुमच्या हाताने तोडलं इकडे तुम्ही बंद. तुमचं आहे का हे? हा मग अरे 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 ते माझ्या त्या नादानं नाद काही लक्षात झालंय माझ्या. तुमचं आहे म्हणून. घ्यायचा का घ्यायचा तो हा? पंखा घ्यायचा नाही नाही नको पंखा आपल्याला. का? नाही नको. अगं आपल्या शेतावरचं गार कसलं वारं असतं गार, तिकडे घेऊन जातो तुला. हा पण तुम्ही या आमच्या शेतावर एकदा. येतील. काय भारी वारा असतं आमच्या शेतात. अरे कसला वारण काय चाललंय. नुसतं स्टोऱ्या चालत घ्यायचं काहीच नाही त्याला. मी येतो. अहो मला घ्यायचं होतं घ्या- मामा. अ, ते अ, वाव, अ, मामा घ्यायचं तिला काहीतरी. घ्यायचं. अहो, मग घ्या ना तुम्ही. किल्पा आहेत का तुमच्याकडे? किल्पा म्हणजे एक नंबर किल्पा. मी बघू का जरा? हे बघा की डिझाईन बघा तुम्ही. कलरफुल व्हरायटी पाहिजे तेवढ्या. भाऊ हा? कुठले आहेत तुम्ही? मी गोळेवाडीचा आहे. गोळेवाडी. हा गोळेवाडी. हे तुटणार नाही ना हा? तुटणार नाही ना? अरे अजिबात तुटणार नाही. फिक्स आहे बघा. हा. ते शंकरोबाचं मंदिर आहे ते. तुम्हाला कसं माहित. अरे कसं माहित म्हणजे मागच्या अंगाला नदी आहे ना. नदी म्हणजे हा. रोज सकाळी जाऊन आंघोळ करतोय. हा. नित्तळ पाणी खालचं तळ दिसतंय. हो? ना मग. अगं नमा हा. आपल्या विलास मामाच्या गावचे आहेत गोळेवाडीचे. विलास मामा गोळेवाडीच आहे नाही का? विलास मामा. अयो दादा तुमच्या पाया काय- पडल्या काय- काय पाहिजे. करता तुम्ही? अहो विलास मामाच्या गावचे तुम्ही. मी? आमचा विलास मामा लय भारी होता. सायकलीवर लिमलेटच्या गोळ्या आम्हाला वाटायचा पोरांना. आम्ही पोरं फिरायचो त्याच्या माग. ऐका ना मामा आपण काय करू, येता येताय ना विलास मामाच्या इकडे जाऊन येऊ. हा? विलास मामाकडे कुठं जाती बाई आता? अ? वर जाती काय? म्हणजे म्हणजे काय गेला ना वर त्यो. गेला त्यो वर. विलास मामा गेला. बघितलं का? काय हिचा मामा गेला आणि हिलाच माहित नाही. मला पण माहित नाही. खरं. अरे तुम्ही गोळेवाडीचे आहेत ना. हा ना पण मग मामा गेला विलास मामा गेला. आमचा गेला विलास मामा. आमचा विलास मामा. विलास मामा कुठं चालले? तुम्ही काय घेतच नाही. नुसत्या स्टोऱ्या चालल्यात. मी तरी काय करू. माझं स्टेशन बी गेलंय ना. ओ मामा हा. ते कानातला मळ काढायचा आहे का? अरे हाय की नाही. हे बघा हे घ्या की. मला आधी हा, हे सांगितलं बघा. असतं. हा. कितीला आहे ही? 20 रुपये. 20 रुपये हा. सुट्या आहेत ना? हा सुटे आहेत की. हा, द्या. हे घ्या वा. हो भाऊ हा काय घेतलं हे मळ काढायचं कानातला. ते? हा हे कानात टाकणार का? हा अबाव का? संपलं मग सगळं. आमचा इलाज हे असाच गेला ना. कसं गेलं? मी असं रेल्वेमध्ये हे असलं ऐकणारे याच्याकडून घेतलं ते. कान खाजवत होता म्हणून मध्ये घातलं. हं. गोड वाटलं मध्ये घातलं. आता सुरुवातीला गोडच वाटतं ना. गोड गोड वाटलं म्हणून कोंबलं मध्ये. अजून गोड वाटायला लागलं. अजून गोड वाटायला म्हणून अजून कोंबलं. गेलं पडद्या पसतो थेट. आता पडदाच त्यो पडदा ते फाटला ना टारकन. गेलं मेंदू पसतो. मेंदू परत- गेला ना मामा गेला ना विलास. ओ मामा हे घ्या. बघा भाऊ तुम्हाला बघा घ्यायचं असलं तर. हे काय झालं? नको मला हे 20 रुपये वापस द्या माझे अरे माझे. कसले 20 रुपये. मला नका बाबा काय झालं तर इलास मामा गेला. अरे कसं राहील का येड आहे का तू. अरे हे कान साफ करण्यासाठीच आहे ना. हे एवढंच आहे ना. म्हणजे इकडे काही साबण अडकलंय पाणी अडकलंय म्हणून असं करायसाठी असतंय. हे एवढं आहे का आज जाऊन मेंदू फुटायला. एवढंच आहे ना हे. कळत कसं नाही तुम्हाला. नाही तरी पण नका माझे 20 रुपये द्या मला. घे बाबा तुझे 20 रुपये. विलास मामा गेला विलास मामा गेला. काय विलास मामा गेला. काय हो दादा तुमच्या गावचे आहेत आणि तुम्ही असं बोलत का हो? हो मला एक फोन करून सांगितलं असतं तर विलास मामाचं शेवटचं दर्शन नसतं का घेता? अरे कुठला विलास मामा. कोण विलास मामा. विलास मामा. मला माहीतच नाही तुझा विलास मामा. मला माहित असतं तर एक नाही 100 फोन केले असते तुला. माहीतच नाही विलास मामा. कोण आहे तो. कोण मेलाय. कसा मेलाय. आता काय करू. कुणाला सांगू. ओ भाऊ ओ भाऊ ओय का म्हणू का चिडचिड चिडचिड करायला लागलो. नाही तर काय. अरे. घ्यायचं काय नाही. नुसत्या स्टोऱ्या चालल्या. जैसन गेला आता 4 सीजन पुढे जायला लागेल मला. अरे अरे चिडचिड करू नका. अरे धंदा करणार आहे तुम्ही. धंदा करणाऱ्या माणसानं डोक्यावर साखर आणि तोंडात बर्फ ठेवला पाहिजे. ए छाड्या. तू तुझ्या नाकात बोळ आणि तोंडात तुळशी पात्र ठेव. असं बोलत तुम्ही. अरे तू बर्रा. स्टोऱ्या सांगतो
ते जायला मग तू थेड्या. तुझी कवटी फुटून त्याचा वाजेपर्यंत मी तर मरतच नाही रे. अरे माझी कवटी तू थेड्यात जगायला तर पाहिजे ना. तू मर ना मग. तू मर ना. तू मर ना. अरे तू ओळखतच नाही. तू कवटी फुटून मरशील. तू मर ना. अगं बाई अहो तुम्ही कशाला एवढे बारक्या जीव नका काढू. किती वेळा सांगितलं तुला हा नियम माहित नाही रेल्वे मध्ये असं विकायला बंदी आहे माहित नाही. नाही सॉरी, सॉरी बिरी काय नाही चल चूक झाली. 1500ची पावती फाड चल 1500 नाही साहेब माझ्याकडे. 2 दिवस आत टाकतो चल हे सगळं आई, जप्त. साहेब असं कसं आत टाकीत असं कसं आत टाकीत आत टाकता म्हणजे अहो मामा तुम्हाला माहित नाही हे असे विक्रेते आहेत ना इकडे येतात दुकान लावतात बंदी आहे त्याला ह्यांना 2 दिवस आत टाकलं ना बरोबर अक्कल येते चल, नाही चल. नाही नाही नाही. बाप साहेब असं करू नका. ते विक्रेते फिक्रेते काही नाही आमचे नातेवाईक आहेत ते. आमचे नातेवाईक आहेत दूरचे. विलास आहे आमचा त्यो. विलास मामा आहे. मामा आहे आपला विलास मामा. मामा विलास. विलास विलास मामा. जिवंत आहे. जिवंत आहे विलास मामा. जिवंत जिवंत. जिवंत कोणावर काय येडा वाटलो काय हा विलास मामा आहे आणि हे सगळं कुठे घेऊन चाललात तुम्ही तुम्हाला ते आमचं आहे ते आमचं सामान हिच आहे ना. गावाकडे घेऊन चाललो गावाकडे. आमचं सामान आहे ते. हे विक्रेते फिक्रेते काही नाही. अहो हे बघा साहेब आमचा लय मोठा गोतावळा आहे. हे आमचे नातेवाईक आहेत. नातेवाईक. मी आता गावाकडे चाललोय 15 नातवंड आहेत मला. 15 आता गावाकडे गेलं की सगळे गोळा होतं लाटांबर. आणि काय आणलं आजोबा हे द्यायचं काढून त्यांना एक होय ना मग वय, 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 सगळं वय. असं वाटी तुम्ही 15 नातवंड आहेत. माझ्या याच्याहून अंदाज येत नाही लोकांना वय काय काय वय काय असेल माझं. 80-82 असेल की तुम्हाला एक तर तुम्ही साहेब आहे हा हा आणि तुम्ही सरकारी आहेत हा. म्हणून हळूहळू मारीन. पण मारीन नक्की. मामा काय गंमत करीत आहेत. नाही नाही नाही. गंमत करीत आहेत. केली साहेब हे खरंच आमचे नातेवाईक हा. आहे. पावती पिती फाडू नका. जा सांभाळून घ्या. मग बसा ना तिथे हे असं पसरवू नका हे वस्तू तुमच्या नाही रेल्वे विलास. आहे. घेऊन जायचंय नातवंडात. असं पसवायचं नाही. हे तुटलेलं पेटलेलं गोळा कर सगळं. या साहेब गेले का निघा, निघा, स्टेशनला घ्या, निघा. घ्या, घ्या. निघा गेले आता टाकलं असतं जेल काय कमी आहे का जेलची हवा खाणं म्हणजे काय खायचं काम आहे का. काय करताय साहेब हं? हे माझ्याकडून गिफ्ट ठेवतो. नाही 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 नको नको. प्लीज नाही नाही असं नका करू. पैसे घेणार असतात ते देतो. नाही ना पैसे पैसे कसं तुमच्याकडनं घेणार. प्लीज साहेब तुम्ही काय लयच आग्रह करता हो हे ठेवा, ठेवा. बरं घेतो धन्यवाद. Yes. काय माणसं असतात नाते इला हिलाच ये मा इकडं. मामा अरे पैसे नका ऐका ना तुम्ही प्लीज पैसे नका देऊ मला. ऐका जरा ते ऐकायचे नाही. नका नका नाही नाही पैसे. नाही नाही मी तुमचं ऐकलं का नाही. तुमची प्रेमाची भेट घेतली की नाही मी मग ही आमच्याकडून तुम्हाला प्रेमाची गिफ्ट आमची आठवण. हा तेव्हा हा? थँक्यू. गेलं काय बाया चांगला भारी बरं माणूस का? आहे, चांगला मिळाला तसा एकतच घेतला म्हणायचा. मामा लाईट पेट खरं सांगू का तुम्ही ना मला 35ची दिसताय हो. काय 35 चल येडा वाटतो मी तुला येडा वाटतो. अरे 78 आहे ना मी. कितीच आहे रे ए भाऊ ओ दादा ते बोलले कितीच आहे मी. तुम्ही आहेत की असं म्हणजे 78-80 मधल्या असं वाटतंय. अरे 78 कुठे 80 कुठे दात तोडीन. ते पावलं पण करीत आहेत.